जपायचा जोरात जोरात. क्या बात है. लिंगावर पाणी अर्पण केलं की श्री शिवाय नमस्तुभ्यम. मग तुम्ही मला प्रश्न विचाराल ताई, रविवारी आम्ही पाणी घालू पिंडीला, श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करू, पण रविवारी आम्हाला पाणी घातल्यानंतर काय मिळेल सांगते बरं का. एक एक वाराला काय मिळेल सांगते ऐका. रविवारी तुम्ही जर पाणी अर्पण केलं पिंडीवरती तर तो आरोग्यदायक आहे. रविवार त्याचा मात्र सोम जो आहे तो रवी आहे दादा, आणि म्हणून रविवारी जर तुम्ही पाणी अर्पण केलं तर तुमचं आरोग्य चांगलं राहील. फक्त मंत्र जप करायचा श्री शिवाय नमस्तुभ्यम, आरोग्य चांगलं राहील. सोमवारी जर पाणी अर्पण केलं आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटलात तर तुम्हाला संपत्तीची प्राप्ती होईल. मंगळवारी जर तुम्ही पाणी अर्पण केलं, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटलात की तो व्याधीनाशक आहे. कोणता वार? मंगळवार, व्याधीनाशक आहे. बुधवारी पाणी अर्पण केलं, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटला, तो पुष्टिकारक आहे. गुरुवारी जर मात्र त्या ठिकाणी तुम्ही पाणी अर्पण केलं, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटलात की तो आयुष्यवर्धक आहे, आयुष्य वाढतं. शुक्रवारी जर पाणी अर्पण केलं, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटलात तर तो ऐश्वर्य संपन्न करतो. आणि शनिवारी जर मात्र तुम्ही त्या मंत्राचा जप केला आणि पाणी अर्पण केलं तर ऐका ना, तो मंत्र, ते पाणी काय करत आहे तर महाराज म्हणतात तो मृत्यू निवारक आहे. शनिवारी जर तुम्ही पाणी अर्पण केलं, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटलात तर मृत्यू सुद्धा टळू शकतो. इतका मंत्र तो पॉवरफुल आहे दादा. पण त्या मंत्राचा जप करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग नुसता जप नाही करायचा, अंतर्भाव होऊन त्या मंत्राचा जप करायचा आहे. कारण त्या लिंगाची पूजा करताना त्या देवाला जर प्रसन्न करायचं असेल तर एक तुम्हाला मंत्र जप करावा लागेल, दुसरी गोष्ट तुम्हाला त्याचा होम हवन करावा लागेल, तिसरी गोष्ट तुम्हाला दान करावे लागेल, आणि मात्र चौथ्यांदा तुम्हाला त्याचं तप करावं लागेल, आणि मग पाचव्यांदा त्या प्रतिमेचं पूजन केलं की 6 प्रकारे जर ही पूजा जर झालीत ना दादा तर तो परमात्मा आम्हाला पावत असतो. म्हणून षडोपचार आम्हाला तिथे करावं लागणार. या पूजेचा महिमा नाही दादा. ही पूजा आपल्याला पावत असते, पण त्या त्या पद्धतीनं आपण ते केलं पाहिजे. लक्ष्मी प्राप्त करायची असेल, आरोग्य चांगलं राहावं, ऐश्वर्यवान बनावं, मृत्यू विनाश काल करायचा असेल तरी सगळ्या मंत्राचा जप करणं गरजेचं आहे. वाणी शुद्ध करायची असेल तरी श्री शिवाय नमस्तुभ्यम बुधवारी जप केला तरी वाणी शुद्ध होत असते. ही वाणी शुद्ध करणं फार गरजेचं आहे. म्हणून वाणी शुद्ध करणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आपण त्या लिंगाची पूजा आपण केली पाहिजे. पार्थिव लिंगाची पूजा केली की त्या पूजेला काय काय करावं, कसं करावं तर ऐका की तिथे त्या पूजेमध्ये गेल्याच्या नंतर भस्म अर्पण करणं गरजेचं आहे. मग ताई तो भस्म कसा तयार करायचा? भस्म नेमका कोणत्या कोणत्या प्रकारचा आहे? लोक अग्नी भस्म आहे. मात्र त्या लोक अग्नी भस्म कसा निर्माण करायचा म्हणजे लोकांनी तयार केलेला भस्म, त्याला लोक अग्नी भस्म म्हणतात. तो लोकांनी कसा तयार केला? महाराज गौरी जाळली, स्वतःच्या कामासाठी राख तयार केली, तुला लोक अग्नी भस्म आहे. त्या भस्माचा जास्त काही उपयोग होत नाही. दुसरा जो भस्म आहे तो होम केल्याच्या नंतर प्रगट होत असतो. तो मात्र तो भस्म जर आपण वाहिला तर त्याचंही मात्र तितकंसं महत्व सांगितलेलं नाही. मग कोणता भस्म तयार करायचा, कसा भस्म तयार करायचा तर ऐका, महाभस्म आम्हाला तयार करायचा आहे देवाला देण्याकरता, देवाला वाहण्याकरता. मग तो भस्म कसा तयार करायचा आहे ऐका. तो भस्म तयार करत असताना एखादं लाकूड जर तुम्हाला बेलाच्या वृक्षाचं मिळालं तर ते घ्या. त्या बेलाचं जे वृक्ष आहे त्याचं लाकूड जाळायचं, त्याच्याबरोबर पिंपळाचं वडाचं एक लाकूड घ्यायचं, त्याच्यामध्ये गोमूत्र थोडंसं चिंपडायचं. तो भस्म तयार केला
की तो महादेवाला लावला की आपल्या जीवनातल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतात. म्हणून तो भस्म अत्यंत महत्वाचा आहे. तो कशापासून तयार होतो? बोला बोला. वाह, तुमच्या इकडचे मुलं फार हुशार आहे बाबा, मला आवडलं. कोणाच्याच लक्षात नाही पण इतके लक्ष देऊन ऐकताय ना की वाह. बेलाच्या लाकडापासून तो भस्म तयार होतो. तो भस्म जर महादेवाला अर्पण केला तर सगळ्या अपेक्षा पूर्ण होतात. पण मुलांनो, असं त्याचा अर्थ काढायचा नाही की शाळेत काहीच अभ्यास करायचा नाही, नुसते लाकडं जाळायचे, भस्म देवाला व्हायचा आणि मग देव प्रसन्न होईल. अजिबात नाही. तो भस्म वाहत असताना शिक्षणाकडे सुद्धा त्या पद्धतीने लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. मनामध्ये भावही असला पाहिजे आणि शिक्षण घेत असताना ज्ञानही तेवढं प्राप्त करता आलं पाहिजे. कारण हे बघा, जरी देव भस्माने प्राप्त होतो तरी सुद्धा देवाने आम्हाला फुकट बुद्धी दिली. त्या बुद्धीने जर आम्ही अभ्यास करत नसाल आणि नुसतं देवाला भस्म वाहत असाल, बेलाचं पान वाहत असाल, तर देव प्रसन्न होणार नाही. देवाला प्रसन्न करायचं आहे, भस्माची सुद्धा गरज आहे, पण देवाने आम्हाला अभ्यासासाठी बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धीचा उपयोग आपण त्या पद्धतीने केला पाहिजे. फक्त एवढंच, देवाचा आशीर्वाद आपल्याबरोबर कायमस्वरूपी असावा, त्याच्यासाठी त्याची आराधना करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून ती आराधना आपण आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे महाराज. म्हणून ती आराधना करा. महाभस्म त्याच्या ठिकाणी वापरला तरी चालेल. मी कशाचं महात्म्य सांगते? जाऊ द्या, एकदा भजन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कैलास के निवासी, कैलास के निवासी, नमो बार बार हो. कैलास के निवासी, बार बार हो. कैलास के निवासी, आयो शरण तिहारी, आयो शरण तिहारी, नमो तार तार हो. कैलास के निवासी, बार बार हो. आयो शरण तिहारी, आयो शरण तिहारी, नमो तार तार हो. कैलास के निवासी, भक्तों का कभी तूने निराश ना किया, भक्तों का कभी शिव ने निराश ना किया, भक्तों को कभी शिव ने निराश ना किया, भक्तों को कभी शिव ने निराश ना किया. मांगा जिसे जो चाहा, मांगा जिसे जो चाहा, वरदान ने दिया. कैलास के निवासी, कैलास, कैलास के निवासी, नमो तार तार हो. आयो शरण तिहारी, आयो शरण तिहारी, नमो तार तार हो.
बखान करूं मैं तेरे राखे ढेर का क्या करूं मैं तेरे राखों की ढेर का चपटी भूत में चपटी भूत में खजाना तुम्हें आयो शरण तिहारी आयो शरण तिहारी नमो तार तार मैया तेरी मैया तेरी नमो तार तार मैया तेरी नमो वेळ कुठे जातो काही कळतच नाही महाराज. असं वाटतं सारखं बोलत राहावं. आणि तुम्ही ऐकणारे इतके गोड आहेत ना की असं वाटतं रात्री 10 वाजेपर्यंत बसावं. चालेल ना? नाही चालणार का? चालेल. मलाही सांगावं वाटतं, तुम्हालाही ऐकावं वाटतं, पण कुठेतरी वेळेची मर्यादा आहे. पण ऐका, मोजून 15 ते 20 मिनिटं घेते, आपले जास्त वेळ घेणार नाही. बरोबर 4:30 वाजता बाबा आवरते, फक्त अर्धा तास घेते आरती सहित. असो, आपण ऐकलं लिंग महात्म्य, आपण ऐकलं भस्म महात्म्य. आता आपल्याला थोडक्यात रुद्राक्ष महात्म्य पाहायचं आहे. थोडक्यात सांगते, जास्त लांबवत नाही. काय बाबा, 4-4.5 दिवसामध्ये हे उरकणं एवढं सोपं नाही आहे. नुसतं एक रुद्राक्ष सांगायचं म्हटलं तर 1 दिवस लागू शकतो, इतकं महत्व आहे त्याचं. पण मी थोडक्यात सांगते, ऐका. यदा कदाचित रुद्राक्ष तुम्हाला माहीत आहे, भगवान शिवाच्या डोळ्यातनं ते अश्रू, जे पाणी बाहेर आलं, त्या पाण्यापासून तो रुद्राक्ष तयार झाला. जे पाणी बाहेर आलं त्या पाण्यापासून तो रुद्राक्ष तयार झाला. तो रुद्राक्ष देवादिदेव महादेवांना खूप आवडतो महाराज, खूप प्रिय आहे. ती रुद्राक्ष खूप खूप महत्वपूर्ण आहे. पण सध्या रुद्राक्षाच्या माळा आपण खूप पाहतो. रुद्राक्ष प्रत्येक ठिकाणी विकायलाय दादा, पण तो रुद्राक्ष नेमका खरा कोणता आणि खोटा कोणता बऱ्याच लोकांना ओळखता येत नाही ओळखता येत. मग रुद्राक्ष खरा कोणता ओळखायचा आणि खोटा कसा ओळखायचा सांगते, जरा ऐका. महिला मंडळ, कधी जर रुद्राक्ष विकत घेतला, त्याला असं हातावर घसून पाहायचं. त्याचा कलर जो आहे, त्याचा रंग जो आहे, तो थोडा जरी आपल्या हाताला लागला की समजायचं हे डुप्लिकेट आहे, हा खोटा आहे. आणि कलर लागला नाही, रंग लागला नाही की समजायचं हा खरा आहे. आणखीन एक महत्व सांगते, तो रुद्राक्ष तुम्ही विकत आणला ना की घरामध्ये एक तांब्या घ्यायचा, ते पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये तो रुद्राक्ष टाकायचा. समजा तो रुद्राक्ष पाण्यामध्ये जर बुडाला तर समजायचं तो खरा आहे. आणि तो रुद्राक्ष जर पाण्यावर तरंगला तर समजायचं तो खोटा आहे. कारण खोट्या रुद्राक्षाला तुम्ही कितीही पूजलं, किती त्याची सेवा केली, तरी त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणून खरा रुद्राक्ष पूजणं अत्यंत महत्वाचं आहे. मग तो रुद्राक्ष आपल्या घरी असला पाहिजे. आणि खोट्या रुद्राक्षाला किंमत नाही दादा. तो मार्केटला गेलात ना
की तुम्हाला 5 रुपयालाही मिळेल, 10 रुपयालाही मिळेल. पण खरा जो रुद्राक्ष आहे ना, तो गॅरंटीड. कधी आलात नाशिकला तरी या, आमच्याकडे तो विकायला आहे. म्हणजे मी नाही स्वतः विकत, परंतु नाशिकमध्ये आहे. पवित्र स्थळावर तुम्ही काशीला गेलात, कुठे गेलात, नेपाळला गेलात, तर तिथे ओरिजिनल भेटेल तुम्हाला. त्याच्यावर शिक्का असतो दादा, तो पूर्णपणे पॅकिंग असतो. आणि त्याची किंमत सुद्धा तुम्ही जे म्हणतात 5 आणि 10 रुपये किंमत नाही दादा, त्याची किंमत सुद्धा मोठी असते, मोठी मोजावी लागते. जो रुद्राक्ष आपल्याला जर घरामध्ये सुख प्राप्त करून देणार असेल, तर तो रुद्राक्ष 5 रुपयाचा रुद्राक्ष तुम्हाला 500 रुपये नक्कीच देऊ शकत नाही. 500 रुपयाचा रुद्राक्ष घेतला तर 5 लाख प्राप्त होऊ शकतात. म्हणून किंमत चांगली मोजावी लागणार आहे. पण ऐका ना ताई, नेमका आम्ही रुद्राक्ष कोणता आणायचा, कसा आणायचा, त्याने आम्हाला काय मिळणार आहे, त्याची पूजा आम्ही कशा पद्धतीने करायची, तर सांगते ऐका. समजा यदा कदाचित तुम्हाला त्या रुद्राला अर्थात देवादिदेव महादेवाला आनंदी करायचं असेल, तर तुम्हाला त्या रुद्राक्षाची पूजा करावी लागणार आहे. जर यदा कदाचित तुम्ही एकमुखी रुद्राक्ष जर पूजला, तर साक्षात तुम्हाला महादेवाचं दर्शन होतं. एकमुखी रुद्राक्ष, त्याचं मुख कसं ओळखायचं, कसं काय करायचं, आता तो फार मोठा प्रश्न आहे. तो किती मुखी आहे, कसं ओळखायचं. महाराज बरोबर रुद्राक्ष असा मध्यंतरी धरला की त्याला अशा रेषा असतात. समजा एकच असेल तर समजायचं एकमुखी रुद्राक्ष आहे. आणि तो एकमुखी रुद्राक्षाची जर तुम्ही पूजा केली, तर भगवान शिवाचं रूप साक्षात तुम्हाला दिसेल. आणि तुमच्या जीवनातनं भोग आणि मोक्ष प्राप्त करून देणारा एकमुखी रुद्राक्ष आहे. भोग आणि मोक्ष प्राप्त करायचं असेल तर एकमुखी रुद्राक्षाची तुम्ही पूजा केली पाहिजे. त्याच्यानंतर 2 मुखी रुद्राक्ष, त्याने काय होईल, 2 मुखी रुद्राक्ष तुम्हाला लक्ष्मी प्राप्त करून देत असते. त्याच्याही पलीकडे तुमच्या इच्छा तो 2 मुखी रुद्राक्ष पूर्णपणे पूर्ण करतो. म्हणून 2 मुखी रुद्राक्ष तुमच्या जीवनामध्ये सर्व इच्छा पूर्ण करतात. त्या 2 मुखी रुद्राक्षाची पूजा करायची, त्याचा अभिषेक करायचा, पंचामृताने त्याला स्नान घालायचं, त्याची पूजा करायची. आणि पूजा आटोपल्याच्या नंतर त्याचं दर्शन घ्यायचं की मग तो सगळ्या इच्छा आपल्या जीवनातल्या पूर्ण करतो, लक्ष्मी प्राप्त करून देत असतो. त्रिमुखी रुद्राक्ष, तो 3 मुखी जो रुद्राक्ष आहे, तो साक्षात फळ प्राप्त करून देतो महाराज. साक्षात फळ प्राप्त होतं. आणि तुम्ही जी विद्या प्राप्त केलेली आहे तिला प्रतिष्ठा प्राप्त करून देत असतो. विद्येला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा जो रुद्राक्ष आहे तो त्रिमुखी रुद्राक्ष आहे. 3 मुखाचा रुद्राक्ष. 4 मुखी रुद्राक्ष जो आहे तो साक्षात ब्रह्मदेवच आहे. 4 मुखी रुद्राक्ष. त्याच्यानंतर कदाचित त्या 4 मुखी रुद्राक्षाला जर स्पर्श केला तर तात्काळ 4 पुरुषार्थ तुम्हाला प्राप्त होतात. काल आपण 4 पुरुषार्थ बघितले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ जर प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला 4 मुखी रुद्राक्षाची पूजा करायची आहे, पूजा करावी लागणार आहे. त्याच्याही पलीकडे पंचमुखी जो रुद्राक्ष आहे तो काळाग्नी रुद्र आहे. त्याचं काळाग्नी रूप आहे. आणि तो मात्र त्या ठिकाणी तुम्हाला समर्थ करत असतो. समर्थ म्हणजे काय, कुठलंही कार्य जर आपण हातात घेतलं तर कार्य त्या टोकापर्यंत नेण्याचं काम जो करतो तो मात्र पंचमुखी रुद्राक्ष आहे. 6 मुखी रुद्राक्ष जो आहे तो कार्तिकेयचं स्वरूप आहे. भगवान परमात्म्याचा मुलगा भगवान कार्तिकेय, स्वामी कार्तिकेय, ते कार्तिकेयचं स्वरूप आहे. सप्तमुखी जो रुद्राक्ष आहे तो मात्र आपल्याला सगळ्यांना जीवनदायिनी आहे. या जीवाला सृष्टीची निर्मिती करून देणारा तो सप्तमुखी रुद्राक्ष आहे. असे रुद्राक्षाचे अनेक प्रकार सांगितले जातात. पण आपल्याला संसारामध्ये सुखाची प्राप्ती करायची आहे की ताई आमच्याकडे 1 मुखी रुद्राक्ष नाहीये, आमच्याकडे 2 मुखी रुद्राक्ष नाहीये, आमच्याकडे 3 मुखी रुद्राक्ष नाहीये, आमच्याकडे 4 मुखी रुद्राक्ष नाही, आमच्याकडे 5 मुखी सुद्धा नाही. तर एक काम करा, तुम्ही फक्त 6 मुखी रुद्राक्षाची पूजा करा. आणि तुम्ही 6 मुखी रुद्राक्ष दररोज पूजला ना
तर तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याची 100% गॅरंटी दादा, 100% गॅरंटी. पण त्या 6 मुखी रुद्राक्ष आपण पूजला पाहिजे. पण तो घरामध्ये असताना तो ओरिजिनल असणं अत्यंत महत्वाचं आहे. तो मात्र त्या ठिकाणी इकडचा तिकडचा नसावा, तो ओरिजिनल असावा. त्याची पूजा आपल्या घरामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याची पूजा आपण केली पाहिजे. हा रुद्राक्ष महिमा आहे, लिंग महिमा आहे, भस्म महिमा आहे. पण हा नेमकं करायचं कुठं, तर आपण जे पार्थिव लिंग स्थापित केलं महाराज, त्या पार्थिव लिंगाची पूजा करताना गंगेचं स्नान करून आल्याच्या नंतर त्याला फुलं मात्र प्रदान करायची, त्याच्यानंतर त्याची पूजा करायची, त्याला भस्म व्हायचा, त्याला त्याच्या पुढे रुद्राक्ष उभा करायचा, त्या रुद्राक्षाची पूजा करायची. आणि हे सगळं प्राप्त केलं की जीवाला सुखाची प्राप्ती होत असते, आनंदाची प्राप्ती होत असते. आणि तो आनंद, ते सुख, ते समाधान जर तुम्हाला कुठे प्राप्त होईल असं वाटत असेल तर फक्त देवादिदेव महादेवांच्या दारात ते प्राप्त होणार आहेत. म्हणून त्या देवाचं भजन आपण केलं की सगळं सुख आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून तुम्ही भजन करा, आनंदाने भजन करा की त्या सुखाची आपल्याला प्राप्ती करायची. जो सुख पावी राम भजन में, ओ सुख नाई अमीरी में, मन लागो मेरो यापती, मन लागो मेरो यापती, मन लागो मोरोया फकीरे, मन लागो मोरोया फकीरे. शिव भजन में, ओ सुख नाई अमीरी में, ओ सुख नाई अमीरी में, मन लागो मेरो यापती, मन लागो मेरो यापती, मन लागो मोरोया फकीरे, मन लागो मोरोया फकीरे. भला बुरा क्या कुछ मत सुनिए, भला बुरा का कुछ मत सुनिए, भला बुरा क्या, भला बुरा क्या, भला बुरा क्या, भला बुरा का. राम मिले सब रूली में, ओ राम मिले सब रूली में, मन लागो मोरोया फकीरे, मन लागो मोरोया फकीरे, मन लागो मोरोया फकीरे. आपण सर्वांनी रुद्राक्ष महिमा ऐकला, भस्म महिमा ऐकला दादा. हे रूप मात्र हे सगळा महिमान ऐकल्याच्या नंतर आपल्याला साधना, चिंतन, भजन करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून बघा, उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. उद्याच्या दिवशी आपण जो भाग सांगणार आहोत, कथा सांगणार आहेत, तो मात्र पार्वती खंड आपल्याला सुरुवात करायची आहे. मी आधी तुम्हाला सतीखंड सांगणार आहेत आणि नंतर पार्वती खंड आपल्याला सुरुवात करायची आहे. उद्या भगवान शिवाचा आणि पार्वतीचा विवाह आपण लावणार आहोत. म्हणून त्या विवाहाची तयारी सगळ्या गावकऱ्यांना करायची आहे. ऐका महिला मंडळ, उद्या पार्वतीला नवरी म्हणून तुम्हाला सजवून आणायचं आहे. पुरुष मंडळी, एक महादेवाचं स्वरूप तुम्हाला आणायचं आहे. तुम्ही ते प्राप्त करू शकाल, कारण दरवर्षी तुमच्याकडे शिवमहापुराण कथा होती, तुम्हाला माहीत आहे. आणि म्हणून उद्या आपल्याला तो विवाह लावायचा आहे. भूत वेताळाचा अवतार घेता आला तर 100% घ्या. म्हणजे अंतर्मनातनं भूत नका हो, अवताराने भूत व्हा, अवताराने वेताळ व्हा. नाही तर तुम्ही म्हणाल उद्यापासून मी भूतच आणि भूतासारखंच वागतो. अजिबात नाही महाराज. मग कारण भगवान महादेवाचं वराड जे होतं ना, ते काय असं सगळं स्टँडर्ड नव्हतं महाराज, जीन्स वगैरे घातलेलं अजिबात नव्हतं. भगवान शिवाचं वराड हे भूत वेताळ हेच होतं महाराज. म्हणून उद्या ती सगळी तयारी आपल्याला करायची दादा. ती सगळी तयारी तुम्ही लक्षपूर्वक ऐका. उद्या राईट टाइम 1 वाजताच कथा सुरू होणार आहे, कारण मला वेळ मिळत नाही कथा सांगायला, अजिबात नाही. ती तयारी तुम्ही करायची. मी राईट टाइम 1 वाजताच इथे येणार आहे, कारण मला उद्या सती सांगायची आहे आणि पार्वती सुद्धा सांगायची आहे. आणि वेळ उद्याचा आपल्याकडे फार कमी आहे. आणि म्हणून ते सगळं अवतार तुम्हाला तिथे घेऊन यायचं आहे, वेशभूषा तुम्हाला ती करून आणायची आहे.
उद्या तुमची फार मोठी जबाबदारी आहे. उद्या बाबा आपल्याला विवाह लावायचा आहे आणि त्या विवाहाची सगळी तयारी करायची आहे. महिला मंडळ उद्या छान छान साड्या लग्नाला घालून या. आहेत का तुमच्याकडं? नाही तर जाऊन या जरा पैठणला. नाहीतर हे म्हणायची हिची कथा नसती ठेवली तरी चालली असते. साड्यांना खर्च करायला लागायला नको. तसं तुमच्याकडे काही साड्यांची कमी नाही बाबा. मी पाहिलं आता पैठणला गेली, मी सकाळी दर्शनाला गेली होती, सगळे साड्यांचीच दुकान आहे दादा. म्हणून घ्या एखादी साडी बिचारीला त्या लग्नाच्या निमित्ताने, काही हरकत नाही. घ्याल ना? नको? घ्या घ्या घ्या. एवढं काम करता बिचाऱ्या, घेतलं पाहिजे दादा. असो महिला मंडळ उद्या छानपैकी नटून थटून या. फक्त पार्लरला खर्च करू नका, आहे तशात छान दिसतात तुम्ही. छानपैकी नटून थटून या. पुरुष मंडळी सगळ्यांनी या. आल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी तुम्हाला इथे कन्यादान सुद्धा करायचं आहे. कन्यादानाची सुद्धा व्यवस्था आहे. कारण आता सगळीकडे कन्यादान बंद केले दादा, पण ऐका कन्यादान सुद्धा केलं पाहिजे. कारण कन्यादान केलं की मात्र त्या ठिकाणी पृथ्वीदान केल्याचं पुण्य मिळतं दादा. म्हणून तुमचा नवरदेव आहे ना? ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही नका करू, नाही केलं तरी चालेल चालेल, काय हरकत नाही. यथाशक्ती करा, काही हरकत नाही दादा. यथाशक्ती म्हणजे काही काही लोक यथाशक्ती म्हटलं का रुपया ठेवतात, म्हणजे त्यांची शक्ती रुपया पुरतच आहे काय? ऐका, तसा काही माझा फार आग्रह नाही दादा. तुम्हाला खोटं नाही सांगत. इथं येणाऱ्या जे काही तुम्ही दान देतात ना, ते दान काही मी माझ्या घराला नेत नाही, अजिबात नाही. ते जे दान आहेत, माझ्याकडे वृद्धाश्रम आहेत दादा, त्या वृद्धाश्रमाला मी देत असते. माझ्याकडे अनाथ आश्रम आहे. आणि नाही कुठं तर आता सध्या विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या मंदिराचं काम सुरू आहे. तुमचा एक रुपया वाया नाही जाणार. तो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या कामाला कारणीभूत लागणार आहे. म्हणून तो काही मी माझ्या घरी नेणार नाही. नाही तर बऱ्याच लोकांच्या डोक्यात शंका येते की कथाकार एवढे सगळं कमवतात आणि कुठं नेतात. मी काही नेणार नाही. आता माझं जे ठरलेले तुम्ही देणार आहेत ते मला काही न्यायची गरज नाही दादा. असो, म्हणून मात्र उद्या येताना सगळ्यांनी कन्यादान करायचं. जितकं काही दान करता येईल तितकं. सप्तदान जरी केलं, सप्तधान्य दान केलं तरी चालेल. कन्यादानात मात्र त्या ठिकाणी अर्थदान केलं तरी चालेल. म्हणून सगळ्यांनी उद्या मेकअप बिकअप करून या, जरा छान दिसाल तुम्ही. सगळ्यांनी चांगले चांगले कपडे घाला. उद्या वेशभूषा आणि मात्र त्या ठिकाणी सगळी तयारी दादा तुम्हाला सगळ्यांना करायची आहे. राईट 1 वाजता आपण कथा सुरू करूयात. थोडाफार इकडे तिकडे अर्धा तास उशीर झाला तरी चालेल. हा 12:30 सांगते, म्हणजे तुम्ही 1 वाजेपर्यंत पोहोचाल. कारण महाराष्ट्राला ते दारिद्र्यच आहे दादा. महाराष्ट्रातल्या लोकांना अर्धा तास आधी सांगावं लागतं, म्हणजे ते 1 तासाने येतात. विशेषित बघा, कथाकार आधी येतात नंतर कथा ऐकायला येतात. तसं नसतं, कथेचं अजिबात नसतं. तुम्ही म्हणाल ताई का आम्हाला बोलायला चालत का? अजिबात नाही दादा. तुमची म्हणून तुम्हाला सांगते, कथाकाराच्या आधी सगळ्यांनी आलं पाहिजे. कथाकाराच्या नंतर जर तुम्ही येऊन बसत असाल तर कथाकाराचा तो फार मोठा अपमान आहे. तो नुसता कथाकाराचा अपमान नाही तर शिवमहापुराण ग्रंथाचा अपमान आहे. म्हणून सर्व श्रोते वर्गाने मात्र कथाकाराच्या आधी येऊन बसणं अत्यंत गरजेचं आहे दादा, अत्यंत गरजेचं आहे. आपल्याकडे पद्धत सुरू झाली, कीर्तनाला महाराजही येतात, चालही होती, मग हे येतात हळूहळू हळूहळू, मग शतपावली करत. तसं नसतं दादा. पण या उद्या लवकर याल ना तुम्ही? उद्याचे दिवस सगळे कामं बाजूला ठेवा. आता काय मी तुमच्याकडे उद्या आणि परवाच आहे, मी परवा जाणार आहे. म्हणून सगळ्यांनी उद्या या. उद्या आपल्याला सती महात्म्य ऐकायचंय, पार्वतीचा विवाह करायचा आहे. म्हणून त्या विवाहाला सगळ्यांनी या. निमंत्रण पत्रिका ही समजा, मी काही घरी येणार नाही पत्रिका द्यायला, पण ही माझ्याकडनं तुम्हाला पत्रिका. सगळ्यांनी यायचं, छानपैकी नटून थटून या. वेशभूषा होईल, मस्तपैकी लग्न लागेल उद्याच्या दिवशी. आणि आता मात्र सगळ्यांनी एक काम करा, आनंद घेतला पाहिजे. म्हणून सगळ्यांनी जागेवर उभं राहा. आपण छानपैकी भजनामध्ये नाचून आनंद घेऊया. डम 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 डमरुवाला, डम 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 डम. चंद्र